आपण पाहत आहात लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा। पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कासा पोलिसांनी मोठी कारवाई करत 25 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त केले। पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एमडी ड्रग्स विरोधात ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे। कासा पोलिसांना मुंबईच्या वांद्रा येथील राज बबन शेहल वयवर्ष 26 हा इसम एमडी ड्रग्स विक्रीसाठी पालघरमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। यानंतर कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने चारोटी नागा या ठिकाणी सापळा रचला। पथक गस्त घालत असताना चारोटी या ठिकाणी अप्सरा हॉटेल परिसरात एक संशयित इसम फिरत असल्याचे दिसले। पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्या जवळील बॅगेची तपासणी केली। त्यामध्ये कपड्यांच्या आत लपवलेली एक सफेद पिशवी आणि कागदात गुंडाळलेले एक पॉकेट मिळून आले। पोलिसांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना माहिती देऊन ड्रग्स तपासणी किट मागवले। प्रशिक्षित अंमलदार पोलीस हवालदार सूर्यवंशी यांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता सदर पिशवीत असलेला एमडी ड्रग्स हा पदार्थ असल्याची खात्री झाली। तपासणी अंती सदर एमडी ड्रग्सचे वजन 125 ग्रॅम निघाले। बाजारातील अंदाजे किंमत 25 लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले। यानंतर पोलिसांनी पंचनामा करून राज बबन शहल याला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत तो अहमदाबादवरून मुंबईकडे जात असताना चारोटी या ठिकाणी वाहन बदलण्यासाठी थांबला असताना पोलिसांच्या हाती लागला। राज बबन शहल याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमान्वये सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास कासा पोलीस करत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार रणजित वसावला, पोलीस हवालदार संदीप चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल इजराल सय्यद आणि पोलीस हवालदार हरी चौधरी यांनी केले। पालघर जिल्ह्यात नशामुक्तीसाठी पोलिसांकडून सातत्याने मोठ्या कारवाया सुरू आहेत। आठवडाभरात एमडी ड्रग्स विरोधातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने कासा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी जनसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत। त्यामध्ये सायबरमुक्त पालघर आणि अंमली पदार्थ मुक्त पालघर अशी संकल्पना माननीय महोदयांची आहे। तसेच माननीय पालकमंत्री यांनी सुद्धा मागे झालेल्या जनता दरबारमध्ये पालघर जिल्हा सायबरमुक्त होईल आणि अंमली पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांना सूचना दिल्या आहेत। त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे SP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो। आज रोजी मी स्वतः तसेच माझे पोलीस PSI पवार आणि आमचे अंमलदार असे पोलीस ठाण्यामध्ये आम्ही गस्त करत होतो आणि संशयित इसमांची तपासणी करत होतो। त्या दरम्यान आम्हाला चारोटी ब्रिजजवळ डहाणूकडे जाणाऱ्या रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामुळे त्यास थांबवलं आणि त्याकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं की त्याच्या बॅगेमध्ये नार्कोटिक ड्रग्स MD हा पदार्थ आहे। म्हणून त्याला तसंच आहे त्या स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकीला नेले। 2:55 त्वरित आम्ही तिथे पाचारण करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन काटा जो असतो तो वजन काटासुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतला। नंतर पंचासमक्ष सदर इसमाची आम्ही झडती घेतली तर त्याच्या बॅगेमध्ये 125 ग्रॅम MD हा नार्कोटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे। तो आम्ही पंचसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे। सर, एकंदरीत किती आरोपी आहेत आणि किती लाखाचा माल असावा असं वाटतं आणि तो माल नेमका घेऊन पुढे चालला होता? आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपी हा एकच आहे आणि तो गुजरातवरून मुंबईकडे जात होता। मध्ये तो चारोटी ब्रिजजवळ उतरला आणि पुढं तो मुंबईला बांद्रा येथे जाणार होता एवढी माहिती मिळत आहे। सर, आणखीन काही लोकांचा हात शकतो याच्यामध्ये काय वाटतं एकंदरीत? आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे। साधारणपणे 125 ग्रॅम MD आपण जप्त केले आहे। त्याची किंमत 25 लाखाच्या दरम्यान आहे। आता तो कुठून घेऊन आला होता आणि कुठे कोणाकडे विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करत आहोत। ताज्या घडामोडी बातम्या पाहण्यासाठी लाईव्ह भारत मराठी, आवाज जनसामान्यांचा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा।